मित्रांनो, तुम्हाला नवीन Google अकाउंट बनवायचं असेल, तर तुम्हाला Google अकाउंट बनवण्याची प्रोसेस माहिती नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे, की तुम्ही नवीन Google अकाउंट तुमच्या मोबाईलमधून कसे बनवू शकता, ते अगदी 2 मिनिटात. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि Google अकाउंट असल्याशिवाय आपला मोबाईल बऱ्यापैकी चालूच होत नाही. कारण Google अकाउंट प्रत्येक ठिकाणी द्यावे लागतोच हा जीमेल ॲड्रेस. आणि आपलं प्ले स्टोअर म्हणा किंवा YouTube, Facebook याला Google अकाउंट लागतेच कंपल्सरी. तर ते Google अकाउंट तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कसे बनवू शकता हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून घ्या. कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या टिप्स मराठीमधून घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला जीमेल ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. मोबाईलच्या जीमेल ॲप्लिकेशन आहे बघा इथे. जीमेल ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर ते आपल्याला प्रोफाईलवरती जर तुमचं ऑलरेडी जीमेल अकाउंट असेल आणि तुम्ही नवीन बनवायचं असेल तरी ते प्रोफाईलचे चिन्ह येतं. जर नवीनच बनवायचं असेल तुम्हाला अकाउंट तुमच्या इथे काहीच नसलं तरी ते क्रिएट अकाउंट येते पहिल्यांदाच. तर आपल्याला इथे प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपलं ऑलरेडी आधीचं जीमेल अकाउंट येतं आणि इथे खाली ॲड अनदर अकाउंट येतं. जर तुमचं फ्रेशच असेल तर डायरेक्ट क्रिएट अकाउंटच येईल. तर आपल्याला ॲड अनदर अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथे 5 प्रकारचे ते हे दिलेले आहेत. Google, Outlook, Yahoo आणि एक्सचेंज अँड ऑफिस आणि अदर असे 5 सेक्शन दिलेले आहेत. तर आपल्याला इथे कुठल्याला क्लिक करायचं नाही कुठल्यावर पण आपल्याला इथे Googleवरती क्लिक करायचं आहे. Googleवरती क्लिक केल्यानंतर इथे आपली इन्फॉर्मेशन चेकिंग होत आहे. आपलं जर तुमच्या मोबाईलला लॉग असेल तर तुम्ही लॉग इथे द्या. लॉग किंवा पॅटर्न. तुम्हाला अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसेल. ते ईमेलवर फोन आणि ते क्रिएट अकाउंट. तर आपल्याला इथे क्रिएट अकाउंट काढायचं आहे नवीन. तर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे महत्त्वाचे 2 इथे लक्ष देऊन हे टिक करावे लागेल. फॉर माय पर्सनल यूज, फॉर वर्क ऑर माय बिझनेस. म्हणजे इथे 2 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. पर्सनल यूजला आणि बिझनेस. जर तुम्ही बिझनेस अकाउंटसाठी तुमचा ईमेल ॲड्रेस वापरणार असाल, Google अकाउंट यूज करणार असाल तर तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्हाला वैयक्तिक तुमच्यासाठी अकाउंट बनवायचं असेल, म्हणजे प्रायव्हेट अकाउंट बनवायचं असेल तर तुम्ही 1 नंबरला टिक करा फॉर माय पर्सनल यूजला. पण पर्सनल यूजसाठी अकाउंट ओपन करणार आहोत. तर आपण त्याच्यावरती क्लिक करूया. यानंतर थोडा वेळ लोडिंग होईल. यानंतर तुम्हाला कोणत्या नावाने जीमेल अकाउंट पाहिजे ते तुम्ही इथे नाव टाका. तर मी माझ्या नावाने टाकतो आणि इथे सरनेम टाकायचं आहे आपले 2 नंबर कॉलमला. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर यानंतर इथे आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. जी काही तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती. बर्थ इयर आणि ते 2 नंबरमध्ये जेंडर तुमचं टाकायचं आहे. तुम्ही मेल आहात की फिमेल आहात. तर ते जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच बघा टिप्स मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर इथे तुम्हाला आलेले आहेत बघा चूज युअर जीमेल ॲड्रेस, पिक अ जीमेल ॲड्रेस ऑर क्रिएट युअर अकाउंट, युअर ओन. तर इथे तुम्हाला जीमेलकडूनच 2 अकाउंट सजेस्ट केले जातील. तर ते आपल्याला आलेले आहेत बघा इथे. आणि जर तुम्हाला यामधले कोणतेही नको असेल, तुम्हाला पर्सनल बनवायचं असेल सेपरेट, तर इथे तुम्ही 3 नंबर ऑप्शनला क्लिक करू शकता. क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस. तर ते आपण पर्सनल यूजला आपलं सेपरेटच अकाउंट बनवूया आपल्या चॉईसनुसार. तर इथे आपल्याला सूरज भोगम 4300 हे मी फक्त डेमोसाठी अकाउंट बनवत आहे, तुम्हाला समजवण्यासाठी फक्त. आणि @gmail.com हे हाय असं त्यांच्या कंपनीकडून असतं. यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला इथे पासवर्ड द्यायचा आहे. जो तुम्ही जीमेल ॲड्रेसला पासवर्ड देणार आहात तो स्ट्रॉंग असला पाहिजे, जेणेकरून समोरच्याला अंदाजसुद्धा लागू शकणार नाही की हा पासवर्ड असा असू शकतो म्हणून. कारण जर तुमचा पासवर्ड समोरच्याने जर माहिती झाला तर तो तुमचा मोबाईल पूर्ण ॲक्सेस करू शकतो. जर तुमच्या मोबाईलमध्ये ही जीमेल आय डी लॉग इन असेल तर. त्यामुळे पासवर्ड हा नेहमी स्ट्रॉंगच असावा लागतो. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा, अशा टाईप तुम्हाला पासवर्ड ठेवायला लागतो.
तर इथे आपल्याला एक पासवर्ड देऊया. तर इथे आपण पासवर्ड दिलेला आहे. यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड सेव्ह करण्याचा ऑप्शन येईल. तुम्ही तुमचा पासवर्ड Googleला सेव्ह करणार आहात की नाहीत. जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर सेव्हवरती क्लिक करा. आपण नॉट नाव करूया. यानंतर स्क्रोल डाऊन खाली आल्यानंतर येस आय एम इन यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपली जीमेल ॲड्रेस ओपन झालेला आहे बघा. गुगल अकाउंट सक्सेसफुली ओपन झालेलं आहे. surajbhogam4300@gmail.com. तर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर स्क्रोल डाऊन खाली यायचं आहे आणि आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट हे कम्प्लीटपणे झालेलं आहे ओपन. थोड्या वेळ वाट बघूया आपण. लोडिंग होत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. इथे आपल्याला प्रोफाईलवरती क्लिक केले की ते आपल्याला जीमेल अकाउंट दिसेल आपले दुसरे. तर तुम्ही पाहू शकता आपले जीमेल अकाउंट तयार झालेलं आहे surajbhogam4300. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जीमेल अकाउंट 2 मिनिटात तुमच्या मोबाईलमधून बनवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला कुठली प्रोसेस समजली नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावरती रिप्लाय देऊ. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.